गुड आफ्टरनून मुलांनो. धडा नंबर 4 उपास, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ह्याने लिहिलेला. ह्याचा पाठ्यपरिचय आपला झालाच आहे आणि हा धडाही सुद्धा संपला आहे. पण ह्या क्वारंटाईन पिरियडमध्ये बऱ्याचशा मुलांकडे पुस्तकं नाही आहेत. मग ज्या मुलांकडे पुस्तक नाही आहे मी त्यांच्यासाठी हे करते आहे. पहा, माझ्या खाजगी म्हणजे विशेष, आपको ये नोटबुक में लिखना है. जिनके पास बुक नहीं है मैं उनके लिए एक्सप्लेन कर रही हूँ. ये जिनके पास टेक्स्ट बुक नहीं है ये उनके लिए है. बाकी बच्चे भी देख सकते हैं. दॅट विल बिकम इजी. लेकिन आपको ये जो मीनिंग है, शब्दार्थ तुम्हाला तुमचा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. माझ्या खाजगी म्हणजे विशेष उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली म्हणजे सगळ्यांना माहीत पडले. आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड असे उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. अब देखो बेटा, ये जो है वाक्य प्रचार, नाही ती भानगड, नाही ती भानगड. अब इसका मतलब आप क्या कहेंगे? म्हणजे नको हवे होते तेच आणि हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतः संकटला बोलावणे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं म्हणजे करता आलं नाही तर करायचंच कशाला, अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. म्हणजे जेव्हा त्यांनी हे जाहीर केलं की आता ते डाएट करणार आहे, उपोषण करणार आहे, वजन कमी करायला, वजन नियंत्रित करायला, मग त्यांच्या कानावर ही गोष्ट येऊ लागली. कारण सगळ्यांना चाळीमध्ये माहिती पडलं होतं. कोणत्याही टीकेला भीक लागणार नव्हतं, पण त्यांच्या मनात हे आलं होतं की कुठल्याही प्रकारची टीका ऐकून त्यांना राग येणार नाही. त्यांनी जे मनात हे विचार स्वतःशी केला आहे ते करून दाखवतीलच. 181 पाऊंड म्हणजे जवळजवळ 82 किलो. रात्रदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होता. म्हणजे पंतांचा पुढे रात्रदिवस ते कार्ड ज्याच्यामध्ये 181 पाऊंड त्यांचा वजनाचा प्रमाण लिहिला होता ते त्यांच्या डोळ्यापुढे नाचत होता. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. पंतांची झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते ह्या विचाराने मला त्यांचं काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर. म्हणजे त्यांची जी धर्मपत्नी होती ती असेच म्हणायची की घोरत तर असता रात्रभर म्हणजे जोराजोरात श्वास घेऊन झोपणे अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. म्हणजे ह्या गोष्टीवर त्यांची पत्नीचा हा उत्तर असे की तुम्ही गाढ झोपता. स्वतःचे उत्तर शोधणे, दुरुत्तरे म्हणजे स्वतःचे उत्तर शोधणे. 2 महिन्यात 50 पाऊंड कमी वजन करून दाखवीन तर खरा. म्हणजे त्यांनी स्वतःशी हे प्रण केलेलाच. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रज्ञाचा पुस्तकात डोके घालू लागलो. भीष्म प्रतिज्ञा का मतलब क्या है? भीष्म प्रतिज्ञा का मतलब ऐसा कि एक अखंड प्रतिज्ञा, न टूटने वाली प्रतिज्ञा. जैसे महाभारत में देवव्रत मतलब भीष्म ने एक प्रतिज्ञा ली थी कि वो आजीवन विवाह नहीं करेंगे, तो इसी तरीके की एक प्रतिज्ञा ये हा पंत पण घेतो आहे. म्हणजे मी वजन कमी झाल्याशिवाय आता सगळ्यांना तोंड दाखवणार नाही. म्हणजे हे मी करून दाखवणारच. चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातला पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याचा शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. डझनवारी मतलब 1 डझन में 12, मतलब दर्जन के दर्जन लोग उन्हें सलाह देने लगे.
तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले, सल्ला देणारे. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती केली होती म्हणजे टीका केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. अभी ये आपको लिखना है, कौन उन्हें क्या सजेशन दे रहा है, कोण त्यांना कसली सल्ला देतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. क्या कहा? सोकाजी त्रिलोकर ने कहा की बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. मतलब किसी ने पूछा कि कहाँ रहते हो तो सिर्फ ये नहीं कहना है कि आप चाल में रहते हो, बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल. खिक खिक खी म्हणजे हे हसण्याचा प्रकार आहे. जनुबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे. तिरके बोलायचे म्हणजे काय? म्हणजे अगदी मनाला लागेल कडवटपणे बोलणे म्हणजे तिरके बोलणे. ह्या प्रकारे ते बोलायचे. म्हणजे आपण एखादा टोमणे मारतो ना, त्या प्रकारे. पण सोकाजींनी त्यांना परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी, मी सांगते. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातांना थोडासा लठ्ठ व्हायला होता. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णीने क्या कहा? डाळ सोडा. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. देखिए उनको सलाह देने वाले क्या क्या कह रहे हैं कि नहीं खाना चाहिए. लोणी तूप सोडा. 1 आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कचा वाईफचं घटलं. म्हणजे जो हेड क्लर्क की वाइफ थी, उन्होंने जब लोणी म्हणजे मक्खन, जिसे आप बटर कहते हो, तूप मतलब घी, लोणी आणि तूप सोडा. 1 आठवड्यात मतलब 1 सप्ताह में 10 पाउंड तो वज़न घट ही जाएगा. 10 पाउंड का आपको आधा करना है, मतलब 5 किलो. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका काय म्हणाले? तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. दिवसात झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचा सोडा. बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्वजणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. म्हणजे त्यांचा जो आहार होता, दैनंदिन जीवनात ते जे जेवत होते त्याच्यामध्येच परिवर्तन करायचं त्यांनी सुरुवात केली. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटामिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. म्हणजे साखरेचा एकही गोड पदार्थ घरात बनवता येता कामा नये अशी त्यांनी घोषणा केली. मुलांसाठी म्हणून काय गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. वर्ज्य करणे म्हणजे सोडणे. म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये थोडाफार भात असायचा. ताक तुम्ही ज्याला म्हणता ते म्हणजे तुम्ही ज्याला बटर मिल्क म्हणता ते ताक, छास नुसती उकडलेली म्हणजे बॉईल केलेली, वाफेने शिजवलेली. पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता, अवघड होता हा विचार. याचा अनुभव ती खाल्ल्यावरच आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे त्यांना ही अपेक्षा पण नव्हती की आजच्या जेवणामध्ये उकडलेल्या भाज्यांमध्ये त्यांचे धर्मपत्नी काय देणार हे त्यांना मनात विचार होते. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा म्हणजे त्यांचा व्रतभंग होणार होता. अशी काय परिस्थिती झाली असेल की व्रतभंग करायचे नियम आले. म्हणजे पहिल्या दिवशी निम्म्याहून म्हणजे जवळजवळ
अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याचा व्रताची वार्ता गेली होती म्हणजे खबर गेली होती व्रताची. परंतु दुसऱ्या दिवशी आमचा अण्णा नाडगौडाला, म्हणजे हे त्यांच्याकडचे काम करणारे एक कर्मचारी असून त्यांना पदोन्नती झाली होती. प्रमोशन का ये जो है प्रमोशन, ये इंग्लिश वर्ड है, आपको इसमें मराठी में लिखना होगा पदोन्नती. पारिभाषिक शब्दामध्ये ते येऊ शकतं. मिळात्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनचा आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. सूड घ्यायचं म्हणजे काय असेल माहिती आहे मुलांना तुम्हाला? सूड घ्यायचं म्हणजे त्यांची नजर त्याच्यावरच होती. एक मोबदलाच होता सूड घ्यायचं म्हणजे. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजे मिठाईमध्ये साखर नव्हता, आता साखरमध्येच मिठाई बनवली होती. इतका तो गोड. जवळ्यातून बाहेर पडला होता. लक्षात घ्यायची गोष्ट आहे, मिठाई म्हणजे खूपच गोड होती. न खावे तर अण्णा नाडगौला वाईट वाटणार, म्हणजे नाही खाल्लं तर नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षानंतर एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाई साखर न घालता साखरेत मिठाई तर बनवलीच होती. घासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. घासागणिक हा बघा अव्ययी भाव समास आहे तुमचा, म्हणजे प्रत्येक घासात. जितना निवाले वो खा रहा था, जितना कौर वो खा रहा था, हर एक कौर में करीब 100 इतनी कैलोरीज उसके पेट में जा रही थी. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते, अंडरलाइन करना है आपको. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा ये भी अंडरलाइन करना है, अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली की भाई पार्टी में तो भजिया होनी ही चाहिए. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. भिकोबा मुसळ्याने टोमणे दिले की भज्यांशिवाय पार्टी कसली, म्हणून भज्याही मागवली गेली. शेवटी मला राहावेला. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर, म्हणजे 6 प्लेट भजी खाल्ली. व्रतभंग झाला त्या पार्टीमध्ये. मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर आहे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. वेड्यात म्हणजे मानसिक जी परिस्थिती आहे ती बिघडली असते ना, जिसे हम पागल कहते हैं, वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघा 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभनासनी कुंभलग्न आहे. नुसता वायुभक्षण म्हणजे हवा भी खाओगे करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा, म्हणजे रशी उडी. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेळ 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्याने. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. कुमारी केंकरे काय म्हणाली? ती म्हणाली दोरीवरच्या उड्या मारा. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले. आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. म्हणजे त्यांनी स्वतःशी एक प्रतिज्ञा केली, वचन दिला आणि पुन्हा 7वी प्लेट भजी त्यांनी खाल्ली. म्हणजे 7 प्लेट भजी खाल्ली होती. कुटुंबाचा माझा डाएटचा बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, म्हणजे वर्णन करू शकता नाही ह्याप्रमाणे. कारण रोज काही चमत्कारी पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. पानात म्हणजे त्यांचा रोजच्या ताटात. एक दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याचा शेंगा, अंडरलाइन करना है, ये क्वेश्चन बहुत ही IMP है की त्यांची धर्मपत्नी त्यांना जेवणामध्ये काय देत होती. शेवग्याचा शेंगा, पडवल, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला.
कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बारशेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. ये भी अंडरलाईन करना है की कुठल्या भाजींची हकालपट्टी झाली होती स्वयंपाकघरातून. स्वयंपाकघरातून म्हणजे तुमचा जो किचन असतो. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागत नाही आणि आता का लागतो तेवढा सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ती म्हटलं की काय उगीच अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. मतलब थोड़ी शक्कर जो है वो ख़त्म होने तक मैं उसका इस्तेमाल कर लूँ. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता. म्हणजे खलास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतं आहे माझं वजन. सांगितलंस का नाहीस मला? उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू. आणि कोणाचं मागून खात नाही आहे. उनकी बीवी ने कहा हम किसी का मांग कर नहीं खा रहे, स्वतःच कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवली आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावलं ती उद्गारली. सुरुंग म्हणजे गुहे बनवले, जिसे आप हिंदी में गुफा कहते हो. लाडू कसाला केलेस? साखर असेल त्यात. इश्श. इश्श हा प्रकार बघा, उद्गारार्थी लाजून. साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. मेरे खानदान में बिना शक्कर का लड्डू तो नहीं बना कभी. तात्पर्य म्हणजे ह्याचा अर्थ. तात्पर्य म्हणजे ह्याचा अर्थ. चहा बिन साखरेचा होता हे खरे, परंतु लाडव्याच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे म्हणजे संपूर्ण दोरी फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांचा औषधांचा बाटल्या खाली घेऊन आली. ये ध्यान देना है कि पहली बार जब डोरी को पीछे से आगे की तरफ डोरी को उन्होंने कोशिश की जंप करने की म्हणजे उड्या मारायचा. समोर जेव्हा दोरी गेली तर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेलांच्या औषधा व बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांचा गळ्यात त्यांच्या माझ्यावर राग आधीच होता. मी उपास करतो हे कळल्यावर चालीतली सारी मंडळी समाचाराला घेऊन गेली. परंतु आचार्य बाबा शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. म्हणजे त्यांना हे कळलं तरी हे ते कधी त्यांना शाबासकी किंवा पाठ ठोकण्यासाठी कधी आले नाही की हे तू छान काम करतोय. कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. खास राखीव कुरण होते म्हणजे साचून ठेवलेली. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं. आचार्य रागवले. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणारा ह्या धिंगामस्तीला दुसरं काणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो कि आपने ये जो बच्चों वाली हरकत की है इस उम्र में तुम्हें शोभा नहीं देती, और अगर किसी दूसरे ने ये किया होता तो तुम्हें बहुत महंगा पड़ता. पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो, वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही आहे. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्ट सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली. हे पाहता ना तुम्ही बाबा. पंत म्हणतात मी लाजत पण नाही आहे उड्या मारायला. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. आचार्य कहते हैं बोलणं छोड़ दो. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही.
म्हणजे तुमची जीभ तुमचा नियंत्रणवर राहणार नाही आहे. तुम्ही बोलणं सोडा. पण मला बोललंच पाहिजे बाबा. मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? संयम म्हणजे धीर. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायचा माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो. अडवून म्हणजे थांबवून. पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे मी बोललो नाही तर खाणार काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक म्हणजे दयेने कटाक्ष टाकून बाबा गेले. कटाक्ष म्हणजे टोमणं मारूनच गेले. आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला की इनकी गले में जो डोरी मैंने डाली थी वो मैंने उसमें कस के गांठ ही क्यों नहीं लगा दिया, इस बात का मुझे दुःख हो रहा था. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास कि अब तो उपास ही जब तक वजन नहीं उतरता तब तक उपास ही करना है. मला मी काटकुळा होण्याचे स्वप्न पडू लागले. मतलब वो दुबले पतले हो गए हैं ऐसा उन्हें सपना दिखाई देने लगा. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. म्हणजे भरलेला जो ताट होता तेही ते पूर्ण संपवत नसे. बिन साखरेचा आणि बिन दुधाचं काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे, संताप येणे, खूप राग येणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतसारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी म्हणजे ताजंतवाना जे गाईचा दूध असतो ते अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या ओळ्या केवळ खालच्या मजल्यावर मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने म्हणजे ईर्ष्याने केलेल्या तक्रारीमुळे थांबाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढतं हे रोप उपटून पाहतात त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते कि एक नन्हा सा बच्चा जब एक छोटा सा बीज लगाता है तो वो बीज कितना बड़ा है ये रोज़ वो देखता है. तो इसी तरीके से मेरे मन में भी मतलब त्या पंतांच्या मनात पण यायचं की वजन करून बघावं. पण नाही, मी इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. थेंब म्हणजे एक बूंद. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळायची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. 15 वडाभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोलंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवाराने एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढे अपवाद वगळ्यास भाताला स्पर्श नाही केला. माझ्यामुळे स्वतः म्हणजे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेली. त्यांनी पूर्ण निगा ठेवली होती की चरबीयुक्त द्रव्य ते कमी घेतील. माझ्या एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीने आदर दुणावल्याचे माझे सूक्ष्म नजरेतून सुटले नव्हते. सूक्ष्म म्हणजे बारीक नजर, दुणावणे म्हणजे दोगुना. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपोषणाची चेष्टा करत होती त्यांनी पंत फरक दिसतो हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुजट म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा शेजाऱ्यालाही, शेजाऱ्या म्हणजे नेबन, तुमच्या अवतीभोवती राहणारे पंत भलतेच काय हो रोडावले असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढवण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चालण्यासारखा नव्हतो. तारीफ म्हणजे प्रशंसा. इतक्या असामान्य मनोनिग्रह म्हणजे मनाचा निश्चय आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजेच अशी माझी खात्री होती. म्हणजे त्यांना पूर्ण खात्री होती की हे जे इतकं मी सगळं करतोय स्वतःशी त्याचं फरक दिसणारच, माझी ही प्रतिज्ञा पूर्ण होणारच. या खात्रीने मी आमच्या ऑफिसच्या समोरच्या वजनाचा यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आणेली म्हणजे आनाभर पैसा, 1 आना 2 आना 8 आना असा. महिन्यापूर्वी यांचं यंत्राने
याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. इस यंत्र ने मुझे 181 पौंड दिखाया था. एका महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. उग्र म्हणजे कठीण तपस्या. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंडांनी भविष्य होते. आप बहुत समझदार और गंभीर हैं. हल्लं मी वजन आणि या भविष्य. म्हणजे हल्ली मी वजन आणि भविष्य आजच्या डेटमध्ये, आजच्या काळात हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायची सोडून दिली. म्हणजे हा वजन पाहून जो वाढला होता त्याच्यामुळे त्यांच्या मनात आलं की गेलं भक्क्यात. आता मी वजनाचाही विचार करणार नाही आणि जेवणाचाही विचार करणार आहे. आणि विशेषतः डाएटचा आहारी तर या जन्मात जाणार नाही. अब मैं डाएट इस जन्म में तो नहीं करने वाला. छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो कि वजन का काटा तो कुछ अलग ही कांटे से जाता है बेचारे. तो इस लेसन में अब आपको समझ में आया होगा कि द लेसन इज़ अबाउट व्हाट. एक सामान्य वर्ग के इंसान ने जब अपना वज़न कमी करने के लिए एक प्रतिज्ञा की, खुद से एक वचन लिया, वचनबद्ध होकर सब कुछ उसने किया, उसके बाद भी उसका वज़न बढ़ गया. तो एक हास्य विनोदी कहाणी है ये. शब्दार्थ हे अजूनही दिला आहे आणि मीही तुम्हाला पाठवेन. पण ज्यांनी जे पंतांना सल्ला दिली होती ते तुम्हाला नोंदवून लिहायचं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे आवडलं असेल. थँक्यू ऑल.